शत्रूपासून ते जीवनसाथीपर्यंत भाग 2. विश्वास की पुन्हा तुटणारं नातं. स्टेजवर आरव आणि सिया उभे होते. स्क्रीन बंद, डेटा गायब आणि सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर. क्षणभरासाठी सिया पूर्ण घाबरली. सिया हळू आवाजात, आरव सगळं संपलं, आपला प्रोजेक्ट. पण आरव शांत होता. तो तिच्याकडे बघून म्हणाला, मी आहे ना, ट्रस्ट मी. त्या एका वाक्याने सियाच्या मनात काहीतरी बदललं. ती पहिल्यांदाच त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला तयार झाली. स्टेजवरची जादू. आरव पुढे आला. आरव कॉन्फिडंट, सर टेक्निकल इश्यू आहे, पण आम्ही कन्सेप्ट लाईव्ह एक्सप्लेन करू शकतो. प्राध्यापकांनी होकार दिला. आता सगळं त्यांच्या हातात होतं. आरव बोलायला लागला, पण अचानक तो थांबला आणि सियाकडे बघितलं. आरव हसत म्हणाला, बेटर एक्सप्लेनेशन सिया देईल. सिया शॉक्ड झाली, पण लगेच तिने स्वतःला सावरलं. ती पुढे आली आणि इतक्या आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन दिलं की सगळे इम्प्रेस्ड झाले. जजेस खुश. दोघांनी मिळून परिस्थिती हाताळली. मोठं यश. पण त्यामागचं सत्य. प्रेझेंटेशन संपलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सिया आनंदात होती. सिया म्हणते, थँक्यू आरव, तू नसतास तर. आरव हसत म्हणाला, टीम आहे आपण, एकमेकांशिवाय इनकम्प्लीट. दोघे हसले. पण त्याच वेळी रिया लांबून सगळं बघत होती. तिच्या चेहऱ्यावर नाराजी आणि राग. सत्य समोर येतं. त्या रात्री कॉलेजचा IT स्टाफ डेटा चेक करत होता आणि त्यांना कळलं प्रोजेक्ट फाईल्स डेलिबरेटली डिलीट केलं होतं. दुसऱ्या दिवशी ही बातमी सगळीकडे पसरली. सिया शॉक झाली. कोणी केलं असेल? आरवच्या मनात एकच नाव आलं, रिया. सामना जो सगळं बदलून टाकणार होता. आरव थेट रियाकडे गेला. आरव रागाने, रिया तू केलं ना हे सगळं? रिया ॲक्टिंग इनोसंट, व्हॉट, आर यू सिरियस? आरव म्हणतो, इनफ, मला सगळं समजतंय. रिया थोडा वेळ शांत राहिली आणि मग रिया रागाने म्हणाली, येस मी केलं, कारण मला तू हवा आहेस. आरव, आणि ती सिया? आरवचा राग आता शिखरावर होता. आरव म्हणतो, स्टॉप इट रिया, तू जे केलं ते चुकीचं आहे. आणि तो थांबला. क्षणभर विचार केला आणि पहिल्यांदाच स्पष्ट बोलला, मला सिया आवडते. प्रेमाची पहिली कबुली. पण सियाला नाही. रिया स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण तितक्यात सिया तिथे आली. तिने शेवटचं वाक्य ऐकलं होतं, मला सिया आवडते. दोघांचे डोळे भिडले. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. भावनांचा स्फोट. सिया काही बोलली नाही. ती फक्त तिथून निघून गेली. आरव तिच्या मागे धावत गेला. आरव म्हणाला, सिया थांब. पण सिया थांबली नाही. तिच्या मनात आनंद, धक्का, भीती सगळं एकत्र होतं. आरवने आपली भावना कबूल केली. पण सिया तयार आहे का हे स्वीकारायला? रियाचा बदला अजून बाकी आहे का? नातं आता एका नवीन वळणावर आलं होतं. सियाचा डिसिजन काय असेल? पहिलं आय लव्ह यू खरंच होणार का? आणि रियाचा पुढचा धक्का, जो सगळं बदलून टाकेल. कबुली, पण उत्तर अजूनही अधांतरी. कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये सिया वेगाने चालत होती. डोळ्यात पाणी, मनात वादळ. आरवने खरंच ते बोललं की मी काहीतरी चुकीचं ऐकलं? तिच्या मनात प्रश्नांचं जाळं विणलं जात होतं. आरवची धडपड. आरव तिच्या मागे धावत आला. सिया प्लीज थांब. शेवटी सिया थांबली, पण मागे वळली नाही. आरव हळू आवाजात म्हणाला, तू जे ऐकलंस ते खरं आहे. सियाचं हृदय जोरात धडधडू लागलं. क्षण जो सगळं बदलू शकतो. सिया हळूच त्याच्याकडे वळली. डोळ्यात अश्रू, पण चेहऱ्यावर धैर्य. सिया, का का आवडते मी तुला? आरव काही क्षण शांत राहिला. तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, कारण तू इतरांसारखी नाहीस. तू माझ्याशी भांडतेस, पण कधी चुकीचं नाही बोलत. तू मला चॅलेंज करतेस. मला हरवण्यासाठी नाही, मला बेटर बनवण्यासाठी. सिया त्याचा प्रत्येक शब्द ऐकत होती. आरव मनापासून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुझ्याशिवाय आता काहीच कंप्लीट वाटत नाही. सियाचं उत्तर, जे सगळं थांबवतं. क्षणभर शांतता.
आरवच्या डोळ्यात अपेक्षा, पण सिया हळू आवाजात, मला वेळ हवा आहे आरव. आरव थोडा थांबला. त्याला हे उत्तर अपेक्षित नव्हतं, पण त्याने मान हलवली. ठीक आहे, जितका हवा तितका वेळ घे. दूर जात असलेली जवळीक. त्या दिवसानंतर सिया थोडी दूर राहू लागली. आरव तिला स्पेस देत होता. दोघं बोलत होते, पण आधीसारखं नाही. त्या नात्यात एक गोड वेदना आली होती. रिया परत एकदा. रिया अजूनही हार मानली नव्हती. ती ठरवते, जर मला आरव नाही मिळाला तर सियालाही मिळू देणार नाही. ती एक नवीन प्लॅन बनवते, मोठा धक्का जो सगळं बदलणार. फेस्टचा फायनल डे. रिझल्ट अनाऊन्स होणार होता. सगळे एक्सायटेड. विनर इज आरव अँड सिया. सगळीकडे आनंद. आरव सियाकडे बघतो, पण सिया फक्त हलकंसं हसते. तेवढ्यात कॉलेजमध्ये अचानक एक व्हिडिओ व्हायरल होतो. त्या व्हिडिओमध्ये आरव आणि रिया एकत्र दिसत होते, खूप क्लोज. सगळीकडे कुजबूज. हे काय आहे? आरवने सियाला धोका दिला? सियाचा विश्वास पुन्हा तुटला. सिया तो व्हिडिओ पाहते. तिच्या डोळ्यात अश्रू येतात. हेच खरं आहे का आरव? आरव शॉक झाला होता. दिस इज नॉट व्हॉट इट लुक्स लाईक. पण आता उशीर झाला होता. सिया त्याच्याकडे बघते आणि हळूच म्हणते, आय ट्रस्टेड यू. प्रेमाची कबुली झाली, पण उत्तर नाही. विश्वास तयार झाला आणि पुन्हा तुटला. रियाचा प्लॅन यशस्वी झाला का? नातं आता सर्वात कठीण वळणावर आलं होतं. व्हिडिओचं खरं सत्य काय आहे? सिया आरवला माफ करेल का? आणि पहिल्यांदाच सेपरेशन. तुटलेला विश्वास आणि वेदनादायक अंतर. कॉलेजमध्ये अजूनही त्या व्हिडिओचीच चर्चा होती. प्रत्येक कोपऱ्यात एकच प्रश्न, आरव खरंच सियाला धोका देतोय? सिया एकटीच बसली होती, हातात फोन आणि त्या व्हिडिओकडे पुन्हा पुन्हा बघत होती. डोळ्यात अश्रू, मनात एकच वेदना. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने. आरवची धडपड सत्य सांगण्याची. आरव सतत सियाशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. कॉल्स, नो रिस्पॉन्स, मेसेजेस, सीन, पण रिप्लाय नाही. समोर गेल्यावर सिया दूर निघून जायची. शेवटी एक दिवस आरव तिच्या समोर उभा राहिला. आरव मनापासून म्हणाला, सिया प्लीज, एकदा तरी माझं ऐक. सिया थांबली, पण तिच्या चेहऱ्यावर थंडपणा होता. सिया म्हणाली, आता काय उरलंय ऐकायला? सत्य, जे कुणालाही माहीत नव्हतं. आरव, तो व्हिडिओ फेक आहे. सिया हसली, पण ते हसू वेदनादायक होतं. सिया, रिअली? इतका रिअल फेक कसा असू शकतो? आरव तडफडत म्हणाला, त्या दिवशी रियाने मला कॉफीसाठी बोलवलं होतं. ती अचानक जवळ आली आणि कोणीतरी तो मुवमेंट शूट केला. सिया थोडी हलली. आरव, बिलीव्ह मी, मला काहीच माहीत नव्हतं. मन आणि मेंदूची लढाई. सिया काही क्षण शांत राहिली. तिचं मन म्हणत होतं, तो खोटं बोलत नाही, पण तिचा मेंदू म्हणत होता, पण पुरावा काय? सिया डोळ्यात अश्रू. मला तुला बिलीव्ह करायचं आहे आरव, पण मी स्वतःला कन्व्हिन्स करू शकत नाही. दूर जाण्याचा निर्णय. सियाने एक कठीण निर्णय घेतला. सिया, आपण काही दिवस डिस्टन्स ठेवूया. आरवला धक्का बसला. डिस्टन्स? सिया, हो, कारण मी सध्या तुला पाहिलं की मला वेदना होतात. त्या शब्दांनी आरव पूर्णपणे तुटला. रियाची खोटी जीत. रिया लांबून हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित. फायनली ते दोघं वेगळे झाले. पण तिला माहिती नव्हतं, ही फक्त सुरुवात होती. आरवचा एकटा प्रवास. त्या रात्री आरव कॉलेजच्या टेरेसवर एकटाच बसला होता. डोळ्यात पाणी, हातात सियाचा फोटो. मी तिला गमावलं का? पहिल्यांदाच त्याला जाणवलं, प्रेम फक्त मिळवण्यात नाही, तर टिकवण्यात आहे. सियाची वेदना, जी कुणालाही दिसत नाही. सिया बाहेरून स्ट्रॉंग दिसत होती, पण आतून पूर्णपणे तुटलेली होती. ती डायरीमध्ये लिहित होती, तो चुकीचा नाही असं वाटतं, पण माझं मन पुन्हा दुखावलं गेलं तर. एक नवं वळण. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये अचानक अनाउन्समेंट झाली. टॉप स्टुडंट्ससाठी इंटर्नशिप सिलेक्शन होणार आहे. आणि शॉर्टलिस्टमध्ये आरव आणि सिया दोघांचं नाव.
दोघं दूर झाले, पण नशीब पुन्हा जवळ आणतंय इंटर्नशिपमुळे. त्यांना पुन्हा एकत्र काम करावं लागणार की हे अंतर अजून वाढणार. प्रेम अजून संपलेलं नाही, पण त्याची परीक्षा सुरू झाली आहे. इंटर्नशिपमध्ये काय होणार? सियाचा विश्वास परत मिळवता येईल का? आणि एक नवं पात्र जे सगळं बदलून टाकेल. अंतर असूनही नातं अजून जिवंत आहे. कॉलेजच्या नोटीस बोर्डसमोर विद्यार्थ्यांची गर्दी होती. सगळे इंटर्नशिप लिस्ट पाहण्यासाठी उत्सुक. सिया थोड्या संकोचाने पुढे आली. तिचं नाव पाहतात तिचं मन धडधडलं. सिलेक्टेड सिया कदम. क्षणभर तिला आनंद झाला, पण लगेचच तिची नजर खाली गेली. सिलेक्टेड आरव देशमुख. ती थबकली. पुन्हा तोच, पुन्हा एकत्र. नशीब पुन्हा त्यांना समोर आणतं. इंटर्नशिप ओरिएंटेशन डे. एक मोठं कॉर्पोरेट ऑफिस. नवीन लोक, नवीन एन्व्हायरमेंट. सिया आत आली आणि तिची नजर थेट आरववर पडली. दोघे काही क्षण एकमेकांकडे बघत राहिले. शब्द नव्हते, पण भावना खूप काही बोलत होत्या. नवं पात्र आणि नवा ट्विस्ट. तिथे त्यांचा मेंटर होता कबीर मल्होत्रा. कॉन्फिडंट, स्मार्ट आणि थोडासा चार्मिंग. कबीर हसत म्हणाला, वेलकम गाईज. इथे कॉम्पिटिशन नाही, कोलॅबोरेशन आहे. तो सियाकडे पाहून म्हणाला, यू मस्ट बी सिया. आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट यू. आरवच्या मनात हलकीशी चीड निर्माण झाली. हे कोण आहे आता? जवळीक, पण वेगळ्या दिशेने. इंटर्नशिप सुरू झाली. सिया आणि आरव एकाच प्रोजेक्टमध्ये होते, पण आता त्यांच्यात डिस्टन्स होतं. फॉर्मल टॉक्स, नो जोक्स, नो लेट नाईट कॉल्स. त्यांचं नातं आता फक्त प्रोफेशनल राहिलं होतं. कबीर आणि सिया. वाढत जाणारी मैत्री. कबीर सियाला गाईड करत होता. तिचं काम ॲप्रिशिएट करायचा, तिला मोटिवेट करायचा आणि तिचं हसू परत आणण्याचा प्रयत्न करायचा. एकदा कबीर, तू इतकी टॅलेंटेड आहेस, पण तू स्वतःला का रोखून धरतेस? सिया काही क्षण शांत राहिली. कधी कधी पास्ट सोडणं अवघड जातं. कबीर हलकंसं हसला. देन मे बी इट्स टाइम टू मूव्ह ऑन. लांबून आरव हे सगळं पाहत होता. त्याच्या मनात एक वेदना उठली. ती माझ्यापासून दूर जातेय. आरवची तडफड आणि असहाय्यता. त्या रात्री आरव एकटाच बसला होता. त्याच्या फोनमध्ये अजूनही सियाचे मेसेजेस होते. त्या जुन्या आठवणी, तिचं हसणं, तिचं रागावणं, तिचं थँक्स म्हणणं. तो स्वतःशीच म्हणाला, मी चूक केली नाही, पण तरीही मला सगळं हरवलं. एक अनपेक्षित प्रसंग. एक दिवस प्रोजेक्ट मीटिंग चालू होती. अचानक सियाचा लॅपटॉप क्रॅश झाला. सगळं काम त्यात होतं. ती पॅनिक झाली. सिया, ऑल माय डेटा इट्स गोन. कबीर तिला काम करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच वेळी आरव पुढे आला. रिलॅक्स, मी बॅकअप ठेवला होता. सिया शॉक्ड झाली. तू? आरव शांतपणे म्हणाला, हो, मला माहीत होतं तू बिझी असशील, म्हणून जस्ट इन केस. त्या क्षणी सियाच्या डोळ्यात पाणी आलं. तिचं मन पुन्हा हललं. मन पुन्हा त्याच्याकडे वळतं. त्या रात्री सिया एकटी बसली होती. तिच्या मनात विचार सुरू होते. तो अजूनही माझी काळजी घेतो, तो खोटं बोलत नाही असं वाटतं. पण लगेच, पण तो व्हिडिओ. ती अजूनही त्या कन्फ्युजनमध्ये अडकलेली होती. रिया पुन्हा खेळात. रिया अजूनही शांत बसलेली नव्हती. ती आता एक मोठा प्लॅन बनवत होती. यावेळी फक्त गैरसमज नाही, तर कायमचं अंतर. भावनांचा क्लायमॅक्स. एक संध्याकाळ सिया ऑफिसच्या टेरेसवर उभी असते. वारा वाहत होता आणि तिच्या मनात वादळ. तेवढ्यात आरव तिथे आला. दोघे काही क्षण शांत. आरव म्हणतो हळू आवाजात, तू खुश आहेस ना? सिया त्याच्याकडे बघते. तुला काय वाटतं? आरव, मला वाटतं तू मला अवॉइड करतेस, पण अजूनही. तो थांबतो. तू मला विसरलेली नाहीस. नातं अजून संपलेलं नाही, पण तिसऱ्या व्यक्तीची एंट्री सगळं बदलते.
सियाचं मन कोणाकडे वळणार? प्रेम, इगो आणि कन्फ्युजन तीनही गोष्टी आता एकत्र आल्या आहेत. कबीर खरंच फक्त मित्र आहे का? रियाचा मोठा प्लॅन काय आहे? आणि सियाचा फायनल डिसिजन जवळ येतोय का? सत्य जवळ येतंय, पण नातं दूर जातंय. संध्याकाळची वेळ. ऑफिसचं टेरेसवर आरव आणि सिया समोरासमोर उभे होते. वारा वाहत होता, पण दोघांच्या मनातलं वादळ त्याहून मोठं होतं. आरव हळू आवाजात, तू मला अवॉइड करतेस, पण अजूनही मला विसरली नाहीस, राईट? सिया काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात भावना स्पष्ट दिसत होत्या. सिया, हो, विसरलेले नाही, पण विश्वास ठेवायलाही भीती वाटते आरव. त्या एका वाक्याने आरवचं मन हललं. एक नवा धागा, सत्याचा. त्याच रात्री आरव ठरवतो, आता काहीही झालं तरी सत्य समोर आणायचंच. तो IT डिपार्टमेंटमध्ये जाऊन त्या व्हिडिओची चौकशी करतो. तिथे त्याला कळतं त्या व्हिडिओमध्ये एडिटिंग ट्रेसेस आहेत आणि तो क्लिप डेलिबरेटली कट करून व्हायरल केला गेला आहे. आरवच्या डोळ्यात आशा चमकली. म्हणजे मी बरोबर होतो. दुसऱ्या बाजूला वाढत चाललेलं अंतर. दुसऱ्या दिवशी कबीर आणि सिया एकत्र काम करत होते. कबीर हसत म्हणाला, तू आजकाल थोडी रिलॅक्स दिसतेस, गुड साईन. सिया हलकसं हसली, मे बी आय एम ट्राईंग टू मूव्ह ऑन. लांबून आरव हे ऐकतो. त्याच्या मनात एकच विचार, ती खरंच माझ्यापासून दूर जाते. रियाचा मोठा प्लॅन सुरू. रिया आता शेवटचा डाव टाकायला तयार होती. ती सियाला भेटते. रिया नकली काळजीने, सिया, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. सिया थोडी सरप्राईज्ड, व्हॉट? रिया तिला एक फोटो दाखवते. आरव आणि रिया एकत्र, खूप क्लोज, एडिटेड फोटो. रिया खोटं बोलत, तो अजूनही माझ्यासोबत आहे. सिया, तू फक्त त्याच्यासाठी एक प्रोजेक्ट होतीस. सियाच्या डोळ्यात अश्रू आले. तिचं मन पुन्हा तुटलं. भावनांचा स्फोट. त्या दिवशी सिया थेट आरवकडे जाते. सिया रागाने आणि दुखावून म्हणते, इनफ इज इनफ आरव, तू माझ्याशी खेळतोयस का? आरव कम्प्लिटली कन्फ्युज्ड, व्हॉट? सिया, काय बोलतेस तू? सिया तो फोटो त्याच्या समोर फेकते. आरव शॉक्ड झाला. दिस इज फेक. सिया रडत म्हणते, बस, प्रत्येक वेळी तू तेच सांगतोस, फेक फेक फेक. पण मला आता काहीच बिलीव्ह होत नाही. नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर. आरव तिच्याकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात वेदना होती. आरव, एकदा, फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेव सिया. सिया काही क्षण शांत राहिली. पण मग नाही ठेवू शकत. हे शब्द ऐकून आरव पूर्णपणे तुटला. कबीरची एंट्री आणि नवं वळण. तेवढ्यात कबीर तिथे आला. त्याने सियाला रडताना पाहिलं. कबीर, हे, आर यू ओके? सिया काही न बोलता त्याच्यासोबत निघून गेली. आरव तिथेच उभा राहिला, एकटा, तुटलेला. आरवचा निर्णय. त्या रात्री आरव ठरवतो, आता सगळं क्लिअर करायचंच, कोणताही धोका पत्करून. तो रियाचा सामना करायला निघतो. सियाचं मन अजूनही अडकलेलं. दुसऱ्या बाजूला सिया कबीरसोबत बसली होती. कबीर सॉफ्टली, तू डिझर्व करतेस पीस, नॉट पेन. सिया त्याच्याकडे बघते, पण तिच्या मनात अजूनही आरवच होता. मी खरंच मूव्ह ऑन करू शकते का? सत्य जवळ येतंय, पण गैरसमज अजूनही जिवंत आहेत. सिया आरववर विश्वास ठेवणार का? रियाचा प्लॅन यशस्वी होणार का? नातं आता पूर्णपणे तुटायच्या उंबरठ्यावर आहे. पुढील भागात आरव आणि रियामधला मोठा कन्फ्रंटेशन, व्हिडिओचं खरं सत्य सगळ्यांसमोर येणार आणि सियाचा फायनल डिसिजन. हे पाहू पुढच्या भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.